ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। अरे मेरी जीत तेरी जीत, तेरी हार मेरी हार, सुन ऐ मेरे यार। तेरा गम मेरा गम, मेरी जान तेरी जान, ऐसा अपना प्यार। जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे। जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मनी। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। लोगों को आते हैं तो नजर, हम मगर देखो तो नहीं। अरे हो जुदा या खफा ए खुदा, है दुआ ऐसा हो नहीं। खाना पीना साथ है, मरना जीना साथ है। खाना पीना साथ है, मरना जीना साथ है, सारी जिंदगी। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे।
जमाना कहे फिर क्यों, बुरा है दिल लगाना ये सारा जमाना। कौन कह रहा है तू आज प्यार कर ले, जो कभी भी खत्म ना हो वो एतबार कर ले। कौन कह रहा है तू आज प्यार कर ले, जो कभी भी खत्म ना हो वो एतबार कर ले। मान ले मेरी बात, हसीन का दीवाना, ज़माना कहे फिर क्यों, बुरा है दिल लगाना ये सारा ज़माना। दिल वही है जिसमें कहीं प्यार की खलिश है। मान ले मेरी तू है तो मुझे फिर और क्या चाहिए, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए। बरं, नाश्ता कसा वाटला आपल्याला? छान वाटलं. आणि आपण जे ह्या ठिकाणी 2 दिवस इथं राहिलो, अरे वा तर वा. त्याचं कसं वाटलं? काय नियोजन कसं, हे कसं? अमोल, अरविंद आणि अण्णांची फार इथं ही आपल्याला हे झालेली व्यवस्थित म्हणजे, आणि जेवणाची पण चांगली झाली. कारण ते कुठला मासा होता तो? मांदेली मांदेली. आणि दुसरा तो आपला सुरमई, पॉपलेट आणि प्रॉन्स. हा, प्रॉन्स. किंग प्रॉन्स. हा, किंग प्रॉन्स तर लय भारी होता. हा, आपलं याच्यावर काय मत आहे? कसं वाटलं तुम्हाला? छान नियोजन, व्यवस्थित, बरं वाटलं. की बाबा दैनंदिन जीवनामधून आपण कुठेतरी उसंत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. वेगळा आनंद मिळाला, चांगला मिळाला. आपलं काय म्हणणं आहे? आपण तालुक्याचे अध्यक्ष आहात, खेड तालुक्याचं नियोजन आपण असं करणार आहात का? नक्कीच असं नियोजन करणार आणि त्याच्यामध्ये मला सहभागी करून घेणार का? तणावमुक्ती कार्यक्रम एकदम उत्तम झाला. ओके. होले डॉक्टर, आपण सपुय झाल्याच्या नंतर हा आनंद आपण द्विगुणित करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. आपल्याला कसं वाटलं 2 दिवस इथं राहून? एकदम भारी, चांगलं वाटलं. एकदम भारी. नियोजन खास, सगळं खास. जेवण एकदम तर ना, हे बाकीचं नियोजन एकदम परफेक्ट. ओके. हुमे डॉक्टर, आपण सेवानिवृत्त आहात, परंतु या सेवेत असणाऱ्या सगळ्यांच्या बरोबर आपण या ठिकाणी हिकिरीने आणि जातीने तुम्ही ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन आमच्या बरोबर आलात. तर तुम्हाला आता सेवानिवृत्तीच्या नंतर जे सेवेत आहेत ह्यांच्याबरोबर आल्याच्या नंतर काय असं अनुभव आला किंवा काय आनंद आला किंवा नाही आला, कसं काय? सेवेत असल्यासारखंच वाटतंय. काहीच म्हणजे इथला जे कार्यक्रम आहे एकदम म्हणजे जेवण बिवण सगळं चांगलं होतं, राहण्याची सोय व्यवस्थित होती. आणि आपण बोला मग, आपल्याला एकंदरीत कसं वाटतं? एकदम छान वाटले. आणि असा कार्यक्रम आपण परत सुद्धा करू. जवळजवळ 3-4 तालुक्यातले सगळे एकत्र झालेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण डॉक्टर भिसे, आपण सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या पदावर पदोन्नत झाला, त्या आनंदाप्रित्यर्थ
आपण या ठिकाणी एक कोकण ट्रिप अशी आयोजित केली होती. हे प्रायोगिक तत्वावर आपण सुरुवात केलं होतं, परंतु तुम्हाला ह्या पदावर आल्याच्या नंतर ही तुमची पहिलीच ट्रिप असावी असं आमचा सर्वांचा अंदाज आहे. तर या बाबतीत तुमचं काय मत आहे? खूप छान वाटलं, खूप एन्जॉय केला, बरं वाटलं. बरं, भूषण पाटील, डॉक्टर भूषण पाटील, आपण हवेली तालुक्यात ज्यावेळेस आला त्यावेळेस तुमचं खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने स्वागत करण्यात आलं. त्यानंतर आपण मासिक सभेच्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी आपण सभा घेतल्या आहेत, परंतु अशी ट्रिप झाली नव्हती. तर ती ट्रिप आपण कोकण ट्रिप ह्या नावाने आयोजित केली. आपण श्रीवर्धनला आलो, इथं या ठिकाणी सुंदर अशा फार्म हाऊसवर आपण आलो, सर्व व्यवस्थित आहे. तर ह्याबद्दलचं तुमचा 2 दिवसाचा काय अनुभव आहे, जरा तो शेअर करा आमच्या. अनुभव खूप छान आहे, आयोजन खूप छान झालं, जेवण छान होतं, किंग्स प्रॉन्स छान होते, मांदेली मासे छान होते. म्हणजे खास आकर्षण मांदेली मासा आणि किंग्स प्रॉन. सुरमई कशी होती? सुरमई पण छान होती. आणि नंतर आपण पापलेट खाल्ला, ते कसे होते? ते खूपच छान होते, प्रतिम होतं. व्यवस्था छान केली होती. खरोखर सर्व टीमचे, आरोही टीमचे आभार मानतो. हे आमचे चौथे सपव्य आदरणीय आमचे मिया, आम्ही ज्यांना असं लाडाने प्रेमाने बोलतो, असे आमचे AK मोमीन डॉक्टर, जे आता लोणीकंदला आहेत. आणि त्यांना आपण विचारूयात की आपल्याला ह्या ट्रिपचा आणि कोकण ट्रिपचा कसा अनुभव वाटला. रेस्ट हाऊस फार छान होतं. ह्या रेस्ट हाऊसचे ओनर, काय नाव त्यांचं, लोहकरे साहेब, यांनी फार सुंदर असं नियोजन केलं. व कारंजकर अध्यक्ष पशुव्यवसाय संघटना याच्या माध्यमातून ही ट्रिप आम्ही आयोजित केली. आम्हाला उत्कृष्ट पद्धतीचं जेवण, कोळंबीचं जेवण, मांदेली, त्याच्यानंतर पापलेट, अप्रतिम रेस्टॉरंटच्या ओनरने आम्हाला खाऊ घातलं. त्यांचं अभिनंदन. व डॉक्टर कारंजकरनी अशी वर्षातून 2 तरी ट्रिपा आयोजित कराव्यात. धन्यवाद साहेब, धन्यवाद 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 धन्यवाद. त्याच्यानंतर आपले डॉक्टर आगम यांना विचारतो की आपला काय अनुभव राहिला. सुरुवातीला मी आपले पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष कारंजकरांचे खूप आभार आहोत. प्रथमतः त्यांनी ही ट्रिप आयोजित केली. मला खूप वर्षापासून कोकण ट्रिप कोकणात यायची इच्छा होती. त्याचबरोबर रायगड किल्ल्यावर जाण्याची खूप इच्छा होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊला नतमस्तक होतोय आपण तिथं. त्यांच्या निमित्ताने का होईना पण आपण रायगड किल्ल्यावर जातोय. खूप खूप आभार त्यांचे पुन्हा एकदा. आणि ट्रिपचं नियोजन खूप छान होतं. तिथलं अण्णा होते, अमोल होते, त्यांनी खूप चांगली सोय करून दिली. त्याचबरोबर हरिहरेश्वर येथील मंदिर, परत दिव्या आगार येथील गणपतीचे मंदिर व तेथील बीच पाहून खूप आनंद झाला आम्हाला. धन्यवाद साहेब, धन्यवाद 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 साहेब, धन्यवाद धन्यवाद. आपल्या पुणे जिल्ह्याचे आणि हवेली तालुक्याचे शान असलेले मोरदोरी खोऱ्यातून आम्हाला कल्याण दरवाजानं दाखवणारे आपले सर्वांचे लाडके आणि त्यांना जे आपण जिल्ह्याच्या वतीनं कविवर्य ही पदवी दिली आहे असे डॉक्टर सावंत गायकवाड यांनी त्यांचे अनुभव वजा त्यांचं मनोगत या ट्रिपबद्दल व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. या निसर्ग सहलीचं आयोजन आदरणीय पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे माननीय अध्यक्ष डॉक्टर कारंजकर साहेब यांनी आपल्या या निसर्ग सहलीचं चिंतन केल्याप्रमाणे उत्कृष्ट असं नियोजन केलं.
आम्हाला कोकण दाखवलं आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी या आरोही टीमचे सर्व सहकारी यांनी आमचं चांगलं नियोजन केलं, चांगल्या प्रकारचं जेवण दिलं, आम्हाला उपकृत केलं. त्यामुळं सर्व त्या आरोही टीमच्या वतीने विशेषतः अण्णा लोकरे त्यांचे सर्व सहकार्यांचं धन्यवाद. धन्यवाद गायकवाड साहेब. आणि या निमित्ताने ट्रिपचं ज्या पद्धतीनं आयोजन केलं, खरोखरच मला पण एक प्रकारचा हुरूप आला, आनंद झाला. ज्यावेळेस आम्ही ट्रिपचं नियोजन केलं, ते ट्रिपचं नियोजन करत असताना सर्वात प्रथम आम्ही वर्गणी काढायचं ठरवलं. वर्गणी अशासाठी काढायची की पैसा हा दुय्यम आहे, परंतु वर्गणी अशासाठी की ऐन वेळेला कोण ना कोणतरी कॅन्सल करत असतो ट्रिप, काहीतरी त्याला अडचणी येत असतात, ते येऊ नये म्हणून जो वर्गणी देईल तो कन्फर्म झाला. अशा पद्धतीने आम्ही ट्रिप काढली. अत्यंत सगळ्यांनी या ठिकाणी उत्स्फूर्तेने, काही एखादा व्यक्ती, एखादा सभासद, एखादा सहकारी येत नसेल तर त्याच्या शेजारच्या सभासदांनी, त्याच्या शेजारच्या सहकाऱ्यांनी त्याची उत्स्फूर्तेने वर्गणी जमा केली. आणि या ठिकाणी 2 दिवसाचा 3 दिवसाचा आमचा जो प्रवास आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी हे संभोग अक्षरशः बीचवर जाण्यापासून, कुठे प्रत्येक ठिकाणी थांबण्यापासून प्रत्येक सहकार्याने सहकार्य केलं. निघायचं म्हणलं की तडकन सगळे उभे असायचे. कधी कोणी इकडं टॉयलेटला गेला, कोणी तिकडं शॉपिंगला गेला, असं कधीच झालं नाही. शॉपिंग जरी केलं तरी सगळ्यांनी मिळून एकत्रित शॉपिंग केलं. कधी कुठलं गटतट या ठिकाणी पडले नाही. आम्ही 3 गाड्या घेऊन गेलो, परंतु असं कोणालाही वाटलं नाही की ही गाडी आमची आणि हा ग्रुप आमचा. कधी त्या गाडीतले ह्या गाडीत, ह्या गाडीतले त्या गाडीत, अशा पद्धतीने हसी मजाकच्या वातावरणामध्ये आणि दैनंदिन जीवनाच्या ताणतणावासाठी तो विरहित करण्यासाठी सर्व या ठिकाणी आले आणि अत्यंत सगळ्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो.